नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 109. भाग 109. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की मी अमका तमका आहे, मी अमका तमका आहे हे वाटणे एखाद्या व्यसनासारखे आहे, एखाद्या व्यसनासारखे आहे. त्यामुळे आपण नुकसान, हानी, अकाली मृत्यू इत्यादींना घाबरतो आणि मग अधिक लाभ, अधिक फायदा यांच्या मागे हात धुवून लागतो. पण त्यात मात्र आपण निष्फळ होतो आणि परत तणावग्रस्त आणि परत दुःखी असे जीवन जगतो. या अशा तणावग्रस्त व दुःखी जीवनाचा एकच फायदा आहे की आपला गर्व तात्काळ हरण होतो, म्हणजे गर्व जातो व आपण किती पराधीन, आपण किती दुबळे, आपण किती गरीब आहोत हे कळते. मी अमुक तमुक आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे हे मी हे जाणतो. मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी हे जाणतो, मी ते जाणतो. माझ्याजवळ अमुक आहे, माझ्याजवळ तमुक आहे. या स्वतःबद्दलच्या आणि वस्तूबद्दलच्या कल्पनांनी जोपर्यंत आपण आपल्याला फसवत राहतो तोपर्यंत आपण असेच तणावग्रस्त राहू, यात शंका नाही. पण स्वतःबद्दलच्या या अशा अमुक तमुक असण्याला जेव्हा तुम्ही पूर्णपणे नकार देता, जेव्हा तुम्ही पूर्णपणे नकार देता तेव्हाच स्वस्वरूपाचा शोध करण्याची तुम्हाला संधी मिळते. स्वस्वरूपाचा शोध करण्याची तुम्हाला संधी मिळते. खोट्या स्वचा त्याग म्हणजे आपोआपच खोट्या स्वचा त्याग म्हणजे खऱ्या स्वचा लाभ, यात शंका नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात सद्वस्तूच्या 3 बाजू आहेत. सद्वस्तूच्या 3 बाजू आहेत. एक आहे सत्य, दुसरी ज्ञान आणि आनंद. सत्य, ज्ञान, ज्याला चित्त सुद्धा म्हणतात. सत्य, ज्ञान आणि आनंद. तर अस्ति आहे सत्य, भाती आहे प्रकाशित असणारा किंवा प्रकाशित करणारा, आणि प्रिय याचा अर्थ आनंद देणारा. याविषयी सविस्तर विवेचन आपण अनेक ठिकाणी केलेले आहे. स्वप्नाचे वर्णन खरेपणा तिथे यत्किंचितही नसताना सुद्धा सविस्तर किंवा बिनचूक करता येऊ शकते, तसेच आपले झाले आहे. सविस्तर व बिनचूक वर्णन करणे एवढेच मात्र आपल्याला फारच भूषणावह असे अभिमानास्पद वाटते. पण आपण कल्पनेचेच वर्णन करतो हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. पण आपण कल्पनेचेच वर्णन करतो हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. म्हणून कल्पना ह्या अजूनच बळकट होत राहतात. आपण एका कल्पनेपासून आरंभ करतो आणि शेवट मात्र अनेक वेषांतरित अशा कल्पनेत शेवट करतो. एकदा हे कळले की तुम्ही असणे आणि होणे याकडे भिन्नत्वाने पाहूच शकणार नाही. एकदा का हे कळले की तुम्ही असणे आणि होणे याकडे भिन्नत्वाने पाहूच शकणार नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात
एकदा आपल्या शुद्ध असणेपणाला चिटकून असले की त्याविषयी मात्र आपण जास्त बोलू शकत नाही आणि असणे आणि होणे याकडे भिन्नत्वाने पाहू सुद्धा शकत नाही. अहम ब्रह्मास्मी हा विश्वास असेल तर ती केवळ एक मानसिक अवस्था असू शकते. अहम ब्रह्मास्मी हा विश्वास सुद्धा एक मानसिक अवस्था असू शकते. म्हणून न अस्मीशी असलेले तादात्म्य कसे भ्रामक आहे एवढेच पहा. म्हणून न अस्मीशी असलेले तादात्म्य कसे भ्रामक आहे एवढेच पहा. काहीच दुसरे वर्णन करू नका. काहीच दुसरे वर्णन करण्याची हाव बाळगू नका. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी कोण आहे, मी कोण नाही असे मी काहीच वर्णन करत नाही. असे मी मला काहीच म्हणत नाही, काहीच समजत नाही. स्वतःचे वर्णन करण्याचे मला अजिबात व्यसन नाही. स्वतःचे वर्णन करण्याचे मला अजिबात व्यसन नाही. म्हणूनच सोहम किंवा अहम ब्रह्मास्मी याचा मला यत्किंचितही उपयोग नाही. याचा मला काहीच उपयोग नाही. आपण काही नाही व जग आहे तसे म्हणजे काहीच नाही असे म्हणण्याचे धैर्य माझ्याजवळ आहे. आपण काहीच नाही व जग पण आहे तसे म्हणजे ते पण काहीच नाही असे म्हणण्याचे धैर्य माझ्याजवळ आहे. असणे हे जाणणे म्हणूनच प्रकाशते. असणे हे जाणणे म्हणूनच प्रकाशते व असणेपणाविषयी सर्वांना आवड आहे आणि आवडीतच आनंद आहे, आवडीतच प्रेम आहे एवढेच ओळखा. हे सर्व एकच आहे. आपले शुद्ध असणे हा अनुभव नाही. आपले शुद्ध असणे हा अनुभव नाही. उलट ते शुद्ध असणे कोणत्याही अनुभवाला आधार आहे. कोणत्याही अनुभवाला आधार आहे. असणे ही निश्चित मानसिक अवस्था नाही. असणे ही निश्चित मानसिक अवस्था नाही, पण अनुभव ही मानसिक अवस्था आहे. आणि या असण्याची स्थिर अवस्था म्हणजे आनंद आणि या शुद्ध असणेपणाची स्थिर अवस्था म्हणजे आनंद. अस्थिर अवस्था तर मनोनिर्मित जगरूपाने जाणवतेच आहे. आनंद हा जाणल्या जात नाही. आनंद हा जाणल्या जात नाही. कोणी नेहमीच आनंद असतो. कुणी नेहमीच आनंद असतो पण कधीच आनंदी नसतो. मी असण्यासाठी मला जगाची गरज नाही, पण जगाला ते असण्यासाठी मात्र माझी गरज आहे. मला जग कळते म्हणूनच ते आहे. म्हणूनच जगाला माझी नितांत गरज आहे. व्यक्तित्व हा केवळ अडथळा आहे आणि व्यक्ती ही केवळ आणि केवळ स्मृतीवर आधारलेली भूतकालीन व कल्पनेवर आधारित म्हणजेच भूतकालीन म्हणजे गतस्मृतीवर आधारलेली भूतकालीन आणि कल्पनेवर आधारलेली अशी भविष्यकालीन अशी एक वाईट सवय आहे, बिमारी आहे. यामुळेच ताणतणाव राहतात. या व्यक्तीच्या मुळाशी जा म्हणजे आपली तुम्हाला चूक कळेल आणि चूक जाणली, चूक कळाली म्हणजे चूक जाणली जाताच ती चूक नाहीशी होणे हा कोणत्याही चुकीचा सहज स्वभाव आहे. हे अगदी सहज घडते. म्हणजे चूक जाणली जाताच त्या चुकीकरता अजून तिचा नाश करण्यासाठी दुसरा काहीच प्रयत्न करावा लागत नाही. फक्त चूक ओळखणे हेच तिथे महत्वाचे ठरते. बाकी मग सहज आपोआप होत राहते.
निसर्गता होते. हाच आहे खरा निसर्ग योग. मग जीवनात तुम्हाला भरपूर रस वाटेल. जे कृष्णमूर्तीचे सर्व लक्ष सरळ सरळ या क्षणी म्हणजे या चालू क्षणी जे शुद्ध असणे पण आहे त्याकडेच असे. जे कृष्णमूर्तीचे सर्व लक्ष सरळ सरळ या क्षणी म्हणजे या चालू क्षणी जे आपले शुद्ध असणे पण आहे त्याकडेच असे. भूतकाळ डेड आणि भविष्यकाळ अनबॉर्न म्हणून स्मृती व अपेक्षा यांचे स्वरूप काय आहे याचा शोध स्वतः घ्या. याचा शोध स्वतः घ्या. इच्छा व भीती यांच्या मुळाशी जा. इच्छा आणि भीती यांच्या मुळाशी जा. वस्तुतः इच्छा म्हणजेच तुम्ही व भीती म्हणजेही तुम्ही. तुम्ही वेगवेगळे असे नाहीतच. जर तुम्ही वेगवेगळे नाही तर आता संघर्ष निर्माण होण्याचा काही प्रश्नही नाही. म्हणजेच संघर्ष होण्याचा काही प्रश्नच नाही. आणि संघर्षहीन अशी जर अनेकता किंवा विविधता असेल आणि संघर्षहीन अशी जर काही अनेकता किंवा विविधता असेल तर काय हरकत आहे तशी ती राहायला. तेथे आनंदच आनंद राहणार. जणू आनंदाचा बाजार. आत्मज्ञानाची गरज आहे व होण्याची शक्यता पण आहे हे कळताच तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलतो. जणू लाकडाच्या भुशाच्या ढिगाऱ्यात पेटती काडी पडली आहे. मग एकच ठिणगी असत्य पर्वतप्राय अशा भुशाच्या ढिगाऱ्याला किंवा कापसाच्या ढिगाऱ्याला क्षणात भस्मसात करते. कधी कधी मात्र उलटेही घडते. कधी कधी मात्र उलटेही घडते. सत्यरूपी सूर्याला देहच मी हा देह तादात्म्यरूपी मेघ झाकून सुद्धा टाकू शकतो. म्हणून इच्छा व भीती यांचा ज्याच्यावर काहीच परिणाम होत नाही अशा शुद्ध आपल्या असणेपणाला चिटकून राहा. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, स्वतःहून काहीच अस्तित्वात नाही. स्वतःहून काहीच अस्तित्वात नाही. सर्व काही आहे म्हणून जे कळते, सर्व काही आहे म्हणून जे कळते ते आपल्याच शुद्ध असणेपणामुळेच कळते. म्हणूनच प्रत्येक गोष्टीत मी आहे आणि माझ्यात प्रत्येक गोष्ट आहे. क्षणोक्षणी विश्वाची जडणघडण होत आहे. क्षणोक्षणी विश्वाची जडणघडण होत आहे आणि त्याच वेळी सुद्धा विघटन पण होत आहे. दररोज लक्षावधी लोक मरतात. दररोज लक्षावधी लोक जन्म पण घेतात. त्यात आता शोक करण्याचे कारण काय? घटना घडायच्या तशाच घडतात. घटना घडायच्या तशाच घडतात. बस, मॅटर क्लोज. घटना घडायच्या तशाच घडतात याचाच दुसरा अर्थ असा की कधीच काही घडत नाही. घटना घडायच्या तशाच घडतात याचा दुसरा अर्थ म्हणजे असा की कधीच काही घडत नाही. तलावातील अस्थिर चंचल लाटा चंद्राला नृत्य करायला भाग पाडतात. तलावातील अस्थिर चंचल लाटा चंद्राला नृत्य करायला भाग पाडतात. पण आकाशातील चंद्राला कधीच काही घडत नाही. आकाशातील चंद्राला कधीच काही घडत नाही. महासागरात जो खारटपणा तोच त्याच्या एका थेंबापण आहे. महासागरात जो खारटपणा आहे तोच त्याच्या एका थेंबात पण आहे. त्याप्रमाणे प्रत्येक अनुभव हा शुद्ध असणेपणामुळेच घेणे शक्य होत आहे. एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये समजा रात्री सर्व पेशंट झोपलेले आहेत आणि असे समजा की प्रत्येक जण स्वप्न पाहत आहे
आणि ते स्वप्न त्यांचे संपूर्णतः खाजगी आहे. संपूर्णतः आपापल्या कल्पनेवर, आपापले विश्वास, प्रतिमा, गतम माहिती इत्यादीवरच ते स्वप्न आधारित आहे. म्हणजे याचा अर्थ हा झाला की कल्पनेने गतसंस्कारामुळे खऱ्या जगापासून सर्वाचीच फारकत झालेली आहे. इच्छा, भीती, हेवेदावे, प्रतिमा, विश्वास, मते, कल्पना, पूर्व धारणा यात स्वतःला जणू आपण कोंडून घेतले आहे. या सर्वांना कारणीभूत आहे सर्वांनाच असणारे आजारपण. हा इथे सामान्य घटक आहे. तसे आपल्या अशुद्ध असण्यापणाकडे लक्ष नसते. आपल्या ताणतणावाचे कारण हेच आहे. आजारपणाचे कारण सुद्धा हेच आहे. तात्पर्य याच्या मुळाशी काय आहे? आत्मविस्मरण. याच्या मुळाशी आत्मविस्मरण आहे. विस्मरण हे एखाद्या पूर्वीच्या स्मरलेल्या गोष्टीचेच होत असते अशी शंका घेण्याचे कारण नाही. कारण मागे मागे जाताच कळते की बालपणी अजाणतेपणामुळे सर्वच शुद्ध असणेपणात असतात. म्हणूनच आपण विसरलो हे पण आत्मज्ञानच आहे. आपण विसरलो या म्हणण्यात आठवणच आहे. आपण विसरलो या म्हणण्यात आठवणच आहे. नाहीतर विसरलो ते काय? विसर आठव हे करणे ज्यामुळे शक्य होते ते आपणच शुद्ध असणेपणाने आहोत. विसर आठव हे सुद्धा ज्यामुळे शक्य होते ते आपणच आहोत. इकडेच लक्ष द्या. आठव विसर याची जास्त चिकित्सा करत बसू नका. बाकी सर्व सोडून द्या. शुद्ध असणेपणा व्हा. इथे मग आठव विसर असे काहीच राहणार नाही. शुद्ध असणेपणामुळेच जग आहे हे कळणे शक्य झाले आहे. स्वप्नाप्रमाणे असणारे वैयक्तिक विश्व स्वतःहून अस्तित्वात नाही. तो विपर्यास्त आहे. तो अपुरेपणा आहे. तो मतलबी देखावा आहे. त्याला सुधारण्याची खटपट मुळीच करू नका. फक्त आणि फक्त तुमचा दृष्टिकोन बदला. अशा जगाला व्यर्थच सुखदुःखाचे, ताणतणावाचे कारण पण समजू नका. इतके समजले हेही नसे थोडके. म्हणून हेतुरहित राहा. हेतूमध्ये अपूर्णतेचा दुर्गंध येतो. फूल सुंदर होण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. कारण काय? ते सुंदरच असते. खरोखर स्वभावताच सुंदर असते. तसे व्हा. जे पाहिले की आनंद होतो ते सुंदर, पण अजून तेच ते पहावेसे वाटणे ही मात्र विद्रूपता आहे. तिथे हेतूची घाण प्रगटली आहे. हेतूचा दुर्गंध पसरला आहे. सुखदुःखात आलटपालट होत राहते. तशी आनंदात होत नाही. म्हणून आनंदी होऊ नका. आनंद व्हा. व्यक्तीचा दुर्गंध येऊ देऊ नका. इथे फक्त व्यक्ताचा श्वासच येऊ द्या. नमस्कार.